महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेदच्या माध्यमातून बचत गटाची साखळी ग्रामीण माणसापर्यंत पोहोचवणारे महत्त्वाकांक्षी अभियान खासगी कंपनीच्या घशात घालण्याचे धोरण सरकारने अवलंब केल्याने या अभियानामध्ये काम करणाऱ्या तेल्हारा तालुक्यामध्ये केंद्र सरकारचा 60% निधी व राज्य सरकारचा 40% निधीतून चालवत असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून तेल्हारा तालुक्यामध्ये जवळपास 1456 बचत गट व 52 दिव्यांग महिला बचत गट, 64 ग्रामसंघ, एकूण महिला 14,722 जोडल्या गेल्या होत्या। मात्र सरकारने या अभियानावरचा हात काढून टाकल्याने या अभियानाची गाशा गुंडाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून बचत गटांचे जाळे विणून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा मुख्य उद्देश होता। यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा कणा असणाऱ्या महिलेला सुदृढ केलं पाहिजे, महिलेला स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, तिला स्वाभिमानानं जीवन जगता यावं म्हणून बचत गट या संकल्पनेला एक वेगळं स्वरूप दिलं आणि केंद्राकडनं प्रत्येक राज्याला 60% निधी हा महिला बचत गटांच्या विकासासाठी दिला गेला। त्यात महाराष्ट्रातसुद्धा केंद्र सरकारकडनं 60% निधी हा महाराष्ट्रातल्या बचत गटांच्या विकासासाठी दिला गेला आणि त्यात उमेद नावाचं एक नवं रूप इथे महाराष्ट्रात काम करायला लागलं। ते म्हणजे महाराष्ट्र जीवनज्योती ग्रामीण विकास योजना। या योजनेअंतर्गत उमेद या योजनेचा मुख्य उद्देशच हा होता की ग्रामीण भागातील महिलांची साखळी घट्ट करणं, बचत गटांना नवीन व्यवसाय उद्योग उभे करून देणं। जाहीर सरकारला आमचं निवेदन आहे की ज्या पद्धतीनं सरकारचं काम सुरू होतं त्याच पद्धतीनं सरकारी यंत्रणेमार्फत हे काम चालावं। याचं खाजगीकरण करू नका आणि उमेदचा नाव उमेद करू नका। फूल नहीं हम एक चिंगारी है, नारी तो एक नई उमेद है, नारी के हाथ में एक शक्ति है, आप उसे मत कुचलाए, आप उसे मत कुचलाए। उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांनी आत्मनिर्भर होऊन वेगवेगळे व्यवसाय केले, तर कुणी पीठ गिरणी टाकून आपला उदरनिर्वाह सुरू केला। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या अभियानाचा मोठा आधार होता। शासनाचे उमेद अभियान इतर कोणत्याही बाह्य संस्थेला न देता शासनानेच अभियान चालवावे अशी मागणी बचत गटातील महिलांनी केली आहे। सरकारचे पैसे भेटेल आहेत, त्यातून आम्ही काही ना काही छोटा मोठा उद्योग करतो, पण आम्हाला हे एवढंच आम्हाला प्रार्थना करायची आहे की हे आमचं आम्हालाच राहिलं पाहिजे, यात कोण्या गोष्टीचा अडथळा आला नाही पाहिजे। आज तुम्ही काय करता? पॉपकॉर्नचे धंदा करतो, पॉपकॉर्नचा धंदा करता। मग काही पुड्या पाड्या लेकरायचे आणतो, माझ्याने जास्त होत नाही तर छोटा मोठा करतो। तेल्हारा येथून विलास बेलाडकरसह संदीप सोळंके यांचा हा विदर्भ न्यूजकरिता वृत्तांत।